साक्री विधानसभेच्या महायुतीच्या नवनिर्वाचित आमदार मंजुळाताई गावित यांनी पूर्ण ताकदीने विजय मिळवल्याने सर्व मतदार राजाचे, महायुतीच्या पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सुमंगल लॉन्स येथे कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कृतज्ञता सोहळ्यात सत्काराचे कार्यक्रम वगळून देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले व ताईंना दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर दिग्गज पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती असे म्हणत सर्वांचे आभार मानण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा घेण्यात आला। येत्या 6 महिन्यात पांझराकान सहकारी साखर कारखाना सुरू होईल व भामेर परिसरातील भव्य दिव्य जागेवर MIDC आणण्याचे काम ताईंनी केले आहे। तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमदार ताई सक्षम आहे। साक्री तालुक्याच्या नद्या देखील बारामाही वाहतील यासाठी देखील व्यूहरचना आखण्यात आली आहे असे मत जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मांडले। पुढील 5 वर्ष साक्री तालुक्यात विकास आणि विकास हेच ध्येय असणार आहे। जो आपल्या विकास रथाचा पुढे आडवा येईल त्याला देखील आडवा केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे परखड मत आमदार मंजुळा गावित यांनी मांडले। यावेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व RPI गटाचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध गावातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। गावाचा विकास करण्यासाठी ही फार मोठी आपण संधी दिलेली आहे आणि विषय असा असतो, माहिती झालेली असते कुठलं डिपार्टमेंट, म्हणजे कोणतं खातं, कोणतं टेबल, कोणते अधिकारी कुठे आहेत, कशा पद्धतीने आहेत, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं त्यांच्याकडून काम आपल्याला करून घेता येईल, हे नवीन येणाऱ्या माणसाला वर्ष 1.5 वर्ष शिकण्यामध्ये जातं। म्हणजे हा जो वेळ जातो हा फुकट वेळ जातो, वाया वेळ जातो आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देईन की आपल्या तालुक्यातनं दुसऱ्यांदा आपण पुन्हा आमदारकीची संधी, सेवा करण्याची संधी लोकप्रतिनिधी म्हणून आपण आम्हाला दिलेली आहे। निश्चितपणे याला आपण सगळेजण बक्षिसास पात्र आहात। या ठिकाणी आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। असला विकासाचा मार्ग मी एवढंच म्हणेन, आपण वक्त्यांनी काही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केले। पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला आत्मविश्वासपूर्वक सांगतो की 2 ते 3 व्यक्ती हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की आम्ही कारखाना घेतो, आम्ही चालवतो, चालवून दाखवतो आहे। त्याच ठिकाणी फक्त काही तांत्रिक अडचणी होत्या मित्रांनो, त्या सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। ते कलेक्टर महोदयाकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते पत्र मंत्रालयापर्यंत घेऊन गेलेलो आहोत। फक्त मंत्रालयाकडनं ते आदेशाचे एक प्रत घेऊन यायचे, ती बँकेला द्यायची, MSC बँकेला, आणि इथे जिल्हाधिकाऱ्यांकडनं तो जागेचा आदेश आहे, सरकारी जागा आहे। ज्या पद्धतीने पांझराकान सहकारी साखर कारखान्याला कायमस्वरूपी भाडे तत्वाने 99 वर्षाच्या कराराने ती जागा दिलेली आहे आणि त्या जागेवर हा कारखाना उभा आहे आणि तीच ऑर्डर पुनश्च करून घ्यायची की जो कोणी घेईल त्याला त्याच ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे आणि त्याच ठिकाणी सुरू केल्यानंतर ती जागा त्यांना पुन्हा त्याच रीतीने त्याच पद्धतीने पुढे द्यायचे। आणि म्हणून हा प्रयत्न आहे। जे काही आतापर्यंत 40-42 वेळेला त्या ठिकाणी नोटिफिकेशन केल्या, टेंडर काढलं, पण इथलं वरच्या लेवलला, बँकेच्या लेवलला हे असं येणाऱ्याला असं फिडिंग केलं जायचं, असं त्यांना सांगितलं जायचं, हे भाऊ साक्री तालुका फार वेगळा आहे, तिथले कामगार फार वेगळे आहे, तिथले बाकीचे लोक फार वेगळे आहे, तुम्ही 40-50 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट कराल ते तुमचे डिबून जातील। हे कोण सांगायचे? बँकेतले महाभाग त्या लोकांना सांगायचे, फोन करून सांगायचे। म्हणून हे लोक येणारे धजत नव्हते, पण आपल्या कृपेने, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हे आम्ही सगळं खोडून काढलं आणि सांगितलं आमचा तालुका तसा नाही, आमचा तालुका हा फार सौजन्यशील आहे, हा विकासाची अपेक्षा ठेवून आहे।
हे शिंदे साहेबांना सांगितलं, देवेंद्र भाऊंनी सांगितलं आणि अजितदादाने सांगितलं आणि त्याच पद्धतीने बँकेला ठणकावून सांगितलं, जर तुमच्या लोकांनी पुण्याच्या अशा पद्धतीने येणाऱ्याला जर असं सांगितलं, दिशाभूल करायचा प्रयत्न केला आणि याच्या पाठीमागे कोण आहे तुम्हालाही माहित आहे, तुम्ही समजून घ्या. आपल्या तालुक्यातले काही महाभाग आहेत, हा कारखाना सुरू नाही झाला पाहिजे म्हणून बँकेला पुढे करून त्या पद्धतीने त्या येणाऱ्याला टोकायचे आणि ते थांबून जायचे. आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा होईल, कामगारांचा फायदा होईल, दळणवळण वाढेल, व्यापाऱ्यांमध्ये ही सगळी सुबत्ता येईल. त्या दृष्टीने आपल्या तालुक्याला हे पुण्याचं वैभव येण्यासाठी 100% हे सन्माननीय व्यासपीठ सगळे त्या दृष्टीने कटिबद्ध आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. फक्त आता शेवटच्या घटकेला आणून ठेवलेला आहे, तेवढी ऑर्डर झाली की निश्चितपणे एवढ्या 2-4-5 महिन्यात कारखान्याला सुरुवात होणार, त्या ठिकाणी रिनोव्हेशनला सुरुवात होणार. आणि त्याचबरोबर आपल्या तालुक्याला MIDC कशी आणता येईल हे भामेरचं आहे, भामेरचा प्रस्तावित केलेला आहे. तिथले जवळपास 350-400 हेक्टरचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर तिथले सगळी ही रचना त्या ठिकाणी त्या औद्योगिक MIDCच्या आहे आणि आताही त्या ठिकाणी आपल्याला चांगले मंत्री माननीय उदयजी सामंत साहेबच आहेत. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तेच नव्हे, जिथे जिथे आपल्याला शेतीपूरक उद्योगासाठी प्रयत्न करून हे आपल्याला आम्ही त्याच्यात प्रयत्नशील आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांना, उद्योगमंत्र्यांना सगळ्यांना आम्ही या दृष्टीने प्रयत्न केलेला आहे. पण तरी जिथे जिथे आपले कोणी उद्योजक असतील त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आणण्यासाठी आपली सगळ्यांची मदत लागणार आहे. नुसतं बोलून होणार नाही, उगीच व्यासपीठावरून बोलून काहीतरी आपले मनोरंजन केल्यासारखं, आपल्याला आश्वासित केल्यासारखं असं होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की त्याच पद्धतीने ही पावलं पडत आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एक विनंती आपल्याला सांगू इच्छितो. जसं आता या दादांनी सांगितलं, आमचा लाईटचा प्रश्न आहे, आपलं भाडण्याचं जे आहे हे म्हणजे याचं भाडण्याचं ते लवकरात लवकर ते सबस्टेशन सुरू होईल. एक 15-20 दिवस का महिनाभरात सुरू होईल. आपल्यावर कुणाला आरोप करायचे नाही, परंतु डॉक्टर तुळशीराम गावित आणि मंजुळाताईंनी गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून जो पुढाकार या तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात घेतला आणि सामान्य कार्यकर्ता उभा करायचा, त्यांना ताकद द्यायची. गाव उसरला माणूस मोठा झाला पाहिजे, प्रत्येक गावाच्या समस्या सुटल्या पाहिजे. या जिद्दीने त्यांनी ते राजकारण केलं, समाजकारण केलं, त्याचा हा त्यांचा विजयाचं फलित आज आहे. ते तुमच्या आमच्या समोर दिसत आहे. कुणाच्याही दरबाराला बळी न पडता मोठ्या शक्तींच्या विरोधात हे दाम्पत्य एकत्र आलं. तसे गावीचे लढव आहे, गावीत आडनावातच लढव पण आहे. ते नंदुरबारच्या गावीत असो, पिंडा गावीच्या गावीत बंधू असो, का आपल्या मंजुळाताई तुळशीराम गावीत साहेब असो, गावीचे लढव आडनाव आहे. आणि तुम्ही आपण सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जे एका कोपऱ्यात बसून ती निवडणूक होत होती गेल्या 15 वर्षापासून, कैलासवासी सुभाष अप्पांनी 1957 तो प्रयोग केला. अपयश आलं, तेव्हाही आपण आमच्याबरोबर होते. कुणाला तरी बोट टाकून नामविषय करून तू चेअरमन, तू व्हाईस चेअरमन, तू संचालक, तू टमुक, तू अमुक, एका विशिष्ट व्यक्तीच्या होती हे राजकारण सुरू होतं. ज्या संस्था शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत, ज्या संस्था शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी आहेत, त्या संस्थांवर गेल्या 20-25 वर्षापासून आपण सुद्धा कोणी निवडणुका लढायला उभं राहत होतं. त्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये चंद्रबाई असेल, मी आहे, सुरेश आहे, अरुण भाऊ आहेत, सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे मी म्हणता येणार. पण काही ठराविक लोक सोडले तर सर्व तालुक्याचे लोक एकत्र करून ताईंनी आणि डॉक्टर साहेबांनी ज्या जिद्दीने केला अपयश आला. कृषी उत्पन्न बाजार समितीत अपयश आलं तरी आपण दाखवलं नाही. शेतकरी संघाच्या निवडणुकीत सुद्धा डॉक्टर साहेबांनी प्रचंड ताकद लावली, हिंमत दिली. निवडणुकांचं पॅनल झालं, 2 लाख लोकांनी पॅनल दिली या सगळ्यांच्या विरोधात. त्याच्यानंतर 23 वर्ष निवडणुका झाल्या नाही.
सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ताईंनी ती निवडणूक लावली, लढले आणि निसटता पराभव आपला झाला. या सर्वांचं म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत पूर्व भागाने अभूतपूर्व असं मतदान करून ताईंच्या पाठ्यात केली असते आम्हाला. आणि त्याच्या अगोदर आम्ही दीपोळीला सांगितलं होतं, ताई काही झालं तरी दीपोळीची भाऊबीजेची भेट ही तुमच्या पत्रात आमदारकी म्हणून ह्या तालुका टाकेल हा मला सांगतो विश्वास आहे. आणि तुम्ही सगळ्या बहादरांनी तो विश्वास साध्य करून दाखवला, म्हणून तुमचा आभार व्यक्त करण्यासाठी हा मिळावा आहे, म्हणून तुम्हाला सलाम करण्यासाठी हा मिळावा आहे. आणि यावेळेस नेमक्या कोणत्या पक्षाकडून ताईंना उमेदवारी मिळेल? कारण गेल्या 2.5 वर्षात तत्कालीन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तालुक्यात 2.5 वर्षात जो विकासाचा गेल्या 10 ते 15 वर्षाचा बॅकलॉग होता तो ताईंच्या माध्यमातून भरून काढण्यासाठी शिंदे साहेब आणि त्यांचे लाडकी बहीण मंजुळाताई यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाले. त्याच्या माध्यमातून आम्हाला निश्चितपणे खात्री होती की या ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून ताईंना उमेदवारी मिळेल. आणि आमच्या सर्व शिवसैनिकांची आणि कार्यकर्त्यांची मनातली इच्छा पूर्ण झाली. निवडणुकीच्या काळात देखील मी त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस शिवसेनेचं काम करत होतो, शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेस शिवसेनेचं छोटंसं रोपटं होतं. प्रस्थापित तालुक्याचे काँग्रेसचे पुढारी आमच्यावर हसायचे, टीका करायचे. कालीपिलीमध्ये बसणारी शिवसेना आमच्यावर टीका केली जायची. परंतु या शिवसेनेच्या माध्यमातून आज तालुक्यात आपल्या शिवसेनेच्या हक्काचा आमदार या ठिकाणी निवडून आला, याचा मनस्वी सर्व शिवसैनिकांना त्यामध्ये आनंद आहे. निश्चितपणे आमच्याबद्दल देखील शंका घेतली जायची की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी किंवा आम्ही मोजके कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत असताना निश्चितपणे काही प्रमाणात त्या ठिकाणी आमच्या चुका झाल्या. परंतु तालुक्यातील काही प्रस्थापित पुढारी हे सांगायचे शिवसेनेच्या विरोधात काम करणार, सर्व पदाधिकारी आम्ही काम करणार. परंतु आम्ही हाडामासाचे शिवसैनिक आहोत, आम्ही आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या नेत्यांचा आदेश आला आणि ताईंनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपल्याला सर्वांना एकजुटीने या ठिकाणी एक दिलाने एकजुटीने काम करायचं आहे. त्याच दिवसापासून निश्चितपणे आम्ही सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागलो. आणि आम्ही नुसतं कामाला न लागता त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की आमच्या भागात, आमच्या गावापासून तर आमच्या सर्व भागात प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत त्या ठिकाणी फळं झाली आणि काही भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून आल्या. शो करणारे पुढे चालले जातात, बिचारे काम करणारे मागे राहतात. तर अशा सर्वांना माझं एकच सांगणं आहे, हे विठ्ठल रुक्माई जे आहेत डॉक्टर आणि ताई साहेब यांना सगळं माहिती, यांना कळतं कोण शो करतं, कोण काय करतं. 5 वर्ष ज्यांनी करोडोचे कामं घेतले, साक्री तालुक्यामध्ये करोडोचे कामं ज्यांनी घेतले ते ताईंच्या विरोधात होतं. इलेक्शन मध्ये मी 2-1 ठिकाणी बोललेलो होतो. पण तरी सुद्धा आजही ते गोड असतात. पण गोड जरी असले तर त्यांच्या मनात जे दुखलेलं आहे ते त्यांच्या मनात नाही, आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात दुखलंय. म्हणून ताई अशा लोकांना कधीच जवळ करणार नाही, एवढं मी त्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. इलेक्शनचा काळ सगळ्यांनी जवळनं बघितला. ही लढाई सर्वसाधारण जनतेविरुद्ध प्रस्थापितांच्या विरोधात होती. एक नेता नव्हता, एक पुढारी नव्हता. जो गावाचा पुढारी होता, गावाचा नेता होता, तो विरोधात होता. आणि आम्हाला बोललं जायचं, आजूबाजूला आहे, राहुल आहे, मी आहे, बाळा आहे, बापू आहे, सगळेजण, चंद्रबाई आहे. भाई आपल्याला एक उपमा दिलेली होती, पोऱ्यावाली सेना शिकवाई. तर या पोऱ्यावाली सेनाने काय करून दाखवलं, जेव्हा भगवान श्रीरामाच्या माग ज्यावेळेस हनुमानाची सेना लागते त्यावेळेस लंकेवर सवारी होऊ शकते. हे जिवंत उदाहरण आपण आज सुद्धा अनुभवलं. या सगळ्या मुलांनी आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने ताई हा यश
मिळालेला आहे. ताईंचा प्रचंड विश्वास सर्वसाधारण जनतेवर राहिला. नेत्यांवर कमी विश्वास ठेवला, कारण नेते बरेचसे लबाड होते, पण सर्वसाधारण जे लोक होते त्यांच्यावर ताईंचा जास्त विश्वास की माझे हे पोरं, माझी ही जनता ही 100% माझ्या पाठीशी उभी राहील. आणि 21व्या फेरीपर्यंत जेव्हा 33,000 मायनस होतो, आतमध्ये असणारे जेवढे काउंटिंगला जेवढे लोक आतमध्ये होते, आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण ही लढाई ताई नव्हते लढत, ही आपण सर्वसाधारण जनता लढत होतो तिथं ती लढाई. आणि जेव्हा 29वी फेरी झाली आणि आपला 5,000 मतांनी विजय झाला, तेव्हाही पाणी होतं. कारण आपले विठ्ठल रुक्माई निवडून आलेले होते आणि आता त्या मंदिरात, योग्य मंदिरात आपल्याला योग्य दर्शन मिळेल आणि योग्य आशीर्वाद सगळ्या कार्यकर्त्यांना मिळेल याचा मला खात्री होती. आणि निश्चित ताई, तुम्ही हा जो आभार तर आम्ही तुमचेच मानायला पाहिजे ताई. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. त्या काळामध्ये मी निश्चित सांगेल, आम्हाला आनंद होता शिवसेनेला जागा सुटली, कारण कधी नव्हे शिवसेनेच्या चिन्हावर प्रत्येक शिवसैनिक म्हणजे प्रत्येक पक्षाचा माणूस आपल्या चिन्हाची वाट बघत असतो, आपल्या चिन्हासाठी लढत असतो. योगायोगी आम्हाला ही जागा आम्हाला मिळाली. मी भारतीय जनता पार्टीचे चंद्रजीत भैया आणि तालुका अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टी, RPI आणि राष्ट्रवादी यांचा मनापासून आभार मानेल. कारण माळमाथा आणि पिंपळनेर अशा ठिकाणी वारंवार बोललं जात होतं की तिथली भाजप फुटून गेलेली आहे, तिथली भाजप आपल्या बरोबर नाहीये. पण या सगळ्या गोष्टीला तुम्ही खोटं ठरवलं. त्याबद्दल भैयासाहेब, तुमचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं मी शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या वतीने तुमचा आभार मानतो. आणि तुमच्यावरचा, आपल्या सर्वांवरचा जो मंजुळाताईंचा विश्वास सार्थ करून दाखवला, असे महायुतीचे सर्व प्रमुख, साखर तालुक्याचे सर्व प्रमुख शिलेदार मंडळी, कोणत्याही व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा खरा व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये असलेल्या भावांवरून आपल्याला कळतं. निवडणूक जिंकून आल्या आणि त्याच्यानंतर विविध मीटिंग सुरू झाल्या, मुंबईला वेळोवेळी जावं लागलं. पण वेळोवेळी जेव्हा माझी भेट व्हायची, ताई नेहमी तेच म्हणायच्या की आपल्याला सर्वांना भेटायचंय. ज्या ज्या लोकांनी आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आणि आपल्याला दिवस रात्र जागून ही निवडणूक माझी स्वतःची निवडणूक आहे अशा पद्धतीने काम करून ज्यांनी ही निवडणूक यशस्वी करून दाखवली, त्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानायचे. आणि हा जो भाव आहे कृतज्ञतेचा ताईंमध्ये, हा भावावरनं त्या किती नम्र आहे हे आपल्याला कळतं. आता माझ्या आधी बरेच लोकांनी व्यक्त केल्या, आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्यामध्ये अण्णांनी काही आपल्या सूचना इथं मांडल्या, काहींनी जसके सर असतील, लायराव सर असतील, काही ताईंना विनंती केल्या. तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या समोर यायला पाहिजे. आता कसं घडलंय, गेल्या 5 वर्षापासून ताईंचा आपण कामाचा आढावा घेतला तर 5 वर्षामध्ये जेव्हा ताई नवीन आमदार निवडून आल्या, त्याच्यानंतर हळूहळू आमदार असल्यानंतरची कार्यपद्धती त्या गेल्या शिकत गेल्या. ताई उत्तम विद्यार्थी देखील आहेत आणि विकास कामं कोणत्या पद्धतीने राज्य सरकारकडनं आपल्या मतदारसंघात केली पाहिजे याच्यात त्यांनी हळूहळू प्रावीण्यच मिळवलं. प्रेमाने असेल, प्रेमाने कधी पक्षश्रेष्ठींची भांडून असेल, पण सर्व पद्धतीने इतर आमदारांपेक्षा खूप जास्त निधी आपल्या साखर तालुक्याच्या अंदाज नक्कीच यशस्वी. हे करत असताना 5 वर्षात जर त्यांनी काम करण्यात प्रावीण्य मिळवलं तर लोक संघटन करण्यातही ते मिळवलंय आणि लोक ओळखण्यातही ते मिळवलंय. तर आयराव सर असतील, बापू असतील, त्यांनी खंत बोलू दाखवली. आपले पिंटू मामा असतील मराठे, पिंटू भाऊ मराठे माझे मामा लागतात म्हणून माझ्या तोंडात मामाच येतं. तर त्यांनी या भावना व्यक्त केल्या की गुलालामध्ये सगळे सहभागी व्हायला येतात. पण आपल्याला हे सांगायची, त्यांनी आठवण करून द्यायची गरज नाही. गेल्या 5 वर्षात त्यांनी सर्वांसाठी, सर्व युतीचे जे पहिले 2.5 वर्ष तर महायुती नव्हतीच, पण नंतरच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये
महायुतीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निश्चित प्रयत्न केला. थोडं